चूक मंत्र्यांना महागात पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी हा एकत्रित निर्णय घेतलाय। सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे सरकार व जनतेचा रोष वाढतोय आणि त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही अशी तंबी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना लिहिलं। कर्नाटक सरकारचा अलमट्टीची उंची 519.6 मीटरवरून 524.256 मीटर करण्याचा प्रस्ताव आहे। उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे 6 निर्णय घेण्यात आलेत। मंत्रिमंडळानं 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी 6 दशकांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची मागणी करण्यात आली। सीमा भागातील मराठी माणसांवरील अत्याचाराबाबत जाबही विचारण्यात आला। मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेण्यात यावा असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलं। तर कोकाटे राजीनामा दिल्यानंतर तोंड उघडतील अशी भीती असल्यामुळे राजीनामा घेत नसल्याचा आरोपही शेट्टींनी केला। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का अशा चर्चांना उधाण आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली। अचानक दिल्लीमध्ये आलो नाही अशी प्रतिक्रिया दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली। जालन्यामध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना यांनी मला गद्दार म्हटलं होतं। आता खऱ्या अर्थानं गद्दार कोण असं म्हणत कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। बीड आणि परळीतील गुन्हेगारी संपवून टाकणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होईल असंही मुख्यमंत्री म्हटले। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे यानं उपस्थिती लावली। या समारंभात त्यानं अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या। याचा फोटो व्हायरल होताच आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सावलीबार प्रकरणात समतानगर पोलिसांची भेट घेतली। राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत माहिती घेतल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे। राजन विचारेंनी खासदार नरेश म्हस्केंना पत्र लिहिलंय आणि पत्रामध्ये राजन विचारे यांनी म्हस्के यांचा वाचाळवीर, उंदीर, टेंडर सेंटर असा उल्लेख केलेला आहे। यामुळे ठाण्यामध्ये विचारे आणि म्हस्केंमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधून प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिल्याचं अभय पाटील यांनी सांगितलं। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 6 जागांवर देखील महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे। 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आलेत, तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाल्यानं नाना पटोले यांचा दारुण पराभव झालाय। जेजुरीमध्ये देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी गोशाळा स्थापन करण्यात आली आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा वेदक यांच्या हस्ते मार्तंड गोशाळेचं लोकार्पण करण्यात आलंय। रावसाहेब सौंदड यांनी श्री मार्तंड भैरव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेच्या दुग्धाभिषेकासाठी 2 गायी आणि 1 वासरू अर्पण केलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर चरणी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे नतमस्तक झाल्या। शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत त्यांनी भक्तिभावानं पूजा केली। आता एक मोठी बातमी आहे। यापुढे एक चूक मंत्र्यांना महागात पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे सरकारवर जनतेचा रोष वाढतोय आणि त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही अशी तंबी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिलेली आहे।
पंढरपूर समजून चक्क पायलटनं तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्यानं नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला। विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्यानं कंपनीला 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू करण्यात आलंय। एसईबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं हा मोठा निर्णय घेतलाय। गट क आणि ड वर्गातील पदांसाठी हे आरक्षण लागू करण्यात आलंय। बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी ज्ञानदेव उर्फ गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। महादेव गीते हत्या प्रकरणी गोट्या गीतेवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। तर मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याचीही माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केली आहे। दरम्यान प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळण्यात आली। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले। तर जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना टोला लगावला। राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित असल्याचं समोर आलंय। रखडलेला लाभ तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी साऊ एकल महिला समितीनं श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळ्या प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलेला आहे। 2006 ते ऑगस्ट 2023 या काळात 36 बोगस खात्यांद्वारे अपहाराचा त्यांच्यावर आरोप आहे। चेअरमन पदाचा गैरवापर केल्याचं तपासामधून समोर आलं। नाशिकच्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावानं नवीन आखाडा सुरू करण्यात येणार आहे। महंत महादेवदास महाराज यांनी ही घोषणा केली आहे। महंत महादेवदास महाराज यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कमला मिल्स येथील अनधिकृत संरक्षक भिंत आणि शेडचं बांधकाम जमीनदोस्त केलं। 2 खाद्य दुकानांवर देखील जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। मिठी नदी घोटाळ्या प्रकरणात ईडीकडून छापेमारी करण्यात आली। मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवर देखील ईडीनं छापेमारी केली आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हा वाद झाला। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। 17 वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त झालेत। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयानं महत्त्वाचा निकाल जाहीर केला। सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहितांसह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं सांगितलं। तपासामध्ये अनेक त्रुटी होत्या। या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयामध्ये करण्यात आलं। 17 वर्ष आम्ही प्रतीक्षेत होतो। देवाच्या कृपेनं आम्हाला न्याय मिळाल्याची भावना सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केलेली आहे। भगवा दहशतवाद नावाचा जो बागुलबुवा तयार केला होता तो दावा खोटा असल्याचंही ते म्हटले। मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी। खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणाऱ्या नेत्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। एनआयए कोर्टानं दिलेल्या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून पेढे वाटत निकालावर आनंद व्यक्त करण्यात आला। मालेगावमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जल्लोष पोलिसांनी रोखल्यानं काही काळ वाद निर्माण झाला। फटाके वाजवण्यास पोलिसांनी विरोध दर्शवल्यानं काही काळ तणाव पाहायला मिळाला। काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे। तर षडयंत्र असल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं। जे लोक भगवा दहशतवाद म्हणत होते त्यांना हा निकाल जोरदार उत्तर असल्याचंही शिंदे म्हटलंय। बदलापूर रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे आणि ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसवले जात आहेत। मात्र प्लॅटफॉर्म नंबर 2 वर चक्क जुना सरकता जिना लावल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलाय। कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल करत शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे नवी मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचं बॅनरच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले।
पैठणमधील नाथसागर जलाशयामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 91% पोहोचला असून सध्या धरणातून गोदावरी नदीपात्रात 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे। सोयाबीनच्या दरात 350 ते 500 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाल्यानं आवक वाढलेली आहे। सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। चिपळूण गुहागर मार्गावर एक मोठा खड्डा निर्माण झाला आहे। हा खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरतोय। अनेक वाहनधारक या खड्ड्यामुळे जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे तातडीनं खड्डा दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। गोंदियाच्या आमगाववर पोलीस ठाणे परिसरातील 65 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्याच्या महिला रुग्णालयामध्ये साप शिरल्याची घटना घडली आहे। रुग्णालयातील कोब्रा मणियार जातीच्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तुळजाभवानीचा प्रसाद लाडू तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या साईबाबांच्या प्रसादापेक्षाही महाग झालाय। 50 ग्रॅम प्रसादाचा लाडू 30 रुपयाला झालाय। प्रसादाच्या किमतीवर काही पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवलाय। पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबई पालिका आणि सिडको कार्यालयावर मोर्चा काढला। प्रकल्पग्रस्त आणि माथाडी कामगारांच्या घरांसाठी पाठवलेल्या नोटीसला विरोध करण्यात आला। तोडक कारवाई थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रत्नागिरीच्या खेडमध्ये महिलांनी मायक्रो फायनान्सच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन केलं। अवैध पद्धतीनं वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी दखल घेत कारवाईचा इशारा दिला। लोणावळ्यातील खंडाळा एक्झिट पॉइंटवर महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी एक्सप्रेसवेवरील चिखलमय रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। तातडीनं पोलिसांनी गैरवर्तन थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली। चिपळूणमध्ये डिजिटल मीटरचं बिल भरणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला। यावेळी डिजिटल मीटर विरोधात मोर्चा काढला। दरम्यान मोर्चेकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भीक मागो आंदोलन त्यांनी केलेलं आहे। विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप होत असताना मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात असल्याचा आरोप प्रहारनं केलाय। पैसे न घेता जात प्रमाणपत्र देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं अखेर बदलण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचं प्रमाण सरासरी इतकं राहील, तर कोकण आणि खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीनं 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केली आहे। या घोटाळ्यामध्ये बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। देशात जवळपास सर्वच भागात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलेला आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। राज्य कोट्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे।